नमस्कार, आशा जॅम रेसिपीमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण अतिशय टेस्टी आणि बनवायला खूप सोपी अशी रेसिपी पाहणार आहोत. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण माझ्या चॅनलवरती अगदी साध्या सोप्या पद्धतीने चविष्ट रेसिपी तेही अगदी कमी साहित्यामध्ये कशा बनवतात हे सांगितलं जातं. तर अशा रेसिपज तुम्हाला हव्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही आणि रेसिपी पूर्ण पाहायची आहे. तर ही भाजी बनवण्यासाठी आपण कढईमध्ये 2 चमचे तेल घ्यायचं आहे. तेल छान गरम करून घ्यायचे आणि तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी छान तडतडू द्यायची, कारण मोहरी जेवढी छान तडतडेल तेवढा आपल्या भाजीला फ्लेवर खूप छान येतो. त्यानंतर मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये अर्धा चमचा होईल इतका जिरा टाकलेला आहे. जिरा टाकला तोही छान फुलू द्यायचा आणि नंतर त्याच्यामध्ये मी मीडियम साईजचे 3 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत. 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 5 ते 7 लसूणच्या पाकळ्या, नंतर एक अर्धा इंच होईल इतकं आलं घेतलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर. हे छान आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि ते वाटणही आपण तेलावरती परतून घ्यायचं आहे. ते मी मोठ्या साईजचे 3 बटाटे उकडून घेतले होते मी अगोदरच. ते थोडेसे मॅश केलेले आहेत हाताने आणि ते याच्यामध्ये ऍड करून चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. झाली आपली खमंग चविष्ट झटपट तयार होणारी रेसिपी तयार आहे. आणि अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला बनवायच्या असतील किंवा येत नसतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायलाही विसरायचं नाही.